सगळ्यात अगोदर शुभ सकाळ सर्वांना. आणि व्लॉगची सुरुवात जी आहे तर मी आज अ, देवाऱ्यापासूनच करते. कारण की आज आहे ना मला जास्त व्लॉग शूट करायला वेळ पण नव्हता आणि पटापट आवरायचं होतं. तर आज होती दत्त जयंती आणि त्यानंतर जे आहे तर दत्त जयंती असल्यामुळे जे आहे तर म्हटलं चला आता मी अमावास्येलाच तसं जे आहे तर माझा दिवारा साफ करत असती. पण थोडीशी जरी धूळ बसली तरी लगेच जे आहे तर आपल्याला डोळ्यांना ती दिसते. त्याच्यामुळे मी जे आहे तर आज पूर्ण देवाऱ्यात जो आहे तर तो अगोदर स्वच्छ करून घेतला होता आणि देवांचे वस्त्र देखील जे आहे तर मी आदल्या दिवशीच सगळे धुवून स्वच्छ ठेवलेले होते. तर म्हटलं चला की आता ते आवडले तर वस्त्र देखील आपण जे आहे तर ते बदलून घेऊया. आणि त्यानंतर जे आहे तर माझं इथे सगळ्यात अगोदर जे आहे तर दीप प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर सगळ्या देवांना मी अगोदर दह्यामध्ये भिजवत ठेवलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे तर पाण्याने जे आहे तर त्यांना स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर पूजा जी आहे तर ती माझी करून घेतली मी. आणि आज आहे दत्त जयंती तर त्यानिमित्त मला जे आहे तर केंद्रात देखील जायचं होतं. तर बराच वेळ जो आहे तर माझा घरच्या कामांमध्येच गेलेला होता. तर म्हटलं चला पटपट आता आवरून घेऊया आणि लगेच जे आहे तर केंद्रामध्ये जाऊया. तर केंद्रामध्ये देखील आज जे आहे तर खूप मस्त अशी सजावट वगैरे जी आहे तर ती केलेली होती आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. आणि मला देखील अजून दत्ताच्या मंदिरात देखील जायचं होतं पण मला वेळच मिळाला नाही. तर आज मी फरशी पुसण्याचं जे पाणी असतं तर त्याच्यामध्ये गोमूत्र, त्यानंतर खडे मीठ आणि हळदीचा वापर जो आहे तर तो करणार आहे. कारण की पौर्णिमा असल्यामुळे जे आहे तर या दिवशी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा जो वापर आहे तर तो करायचा असतो जेणेकरून आपलं घर जे आहे तर ते पूर्ण शुद्ध होतं. तर मी नेहमी जे आहे तर अशाच पद्धतीने फरशी पुसत असते. नमस्कार, मी दीपाली मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सॉरी या. तर आता वाजलेत बघा 10:15 आणि माझी कामं येणं घरातली तर ती सगळी काही आवरलेली आहे आणि देवपूजा पण जी आहे तर ती पण झालेली. तर आज आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता मला पण जे आहे तर मी आता केंद्रात चाललेली आहे 10:30च्या आरतीसाठी. तर आता अगोदर जे आहे तर केंद्रात जाते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. आणि तुम्ही बघू शकता इथे जे माझे देवाचे सगळे समय वगैरे आहेत तर ते किती खराब झालेलं होतं. तर त्यासाठी मी जे आहे तर इथे एक पातेल्यामध्ये मोठ्या गरम पाणी करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये जे आहे तर एक लिंबू मोठा जो आहे तर तो पूर्णपणे त्यामध्ये पिळून घेतला. मी नेहमीच जे आहे तर अशा पद्धतीने देवाची भांडी जे असतात तर ते स्वच्छ करते. तर लिंबू पिळून झाल्यानंतर जे आहे तर मी त्यामध्ये माझ्याकडे हे भैय्या पावडर आहे. तर भैय्या पावडर जे आहे तर अंदाजाने जे आहे तर त्यामध्ये टाकून दिलं होतं आणि तुम्ही बघू शकता ते कसं त्याला फेस वगैरे आला होता. आणि ही भांडी जी आहे तर त्यामध्ये अर्ध्या तासासाठी जे आहे तर भिजत ठेवलेले होते मी. तर असं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं की ते लवकर निघतात. तर मी अर्ध्या तासानंतर जे आहे तर घासण्यासाठी जे आहे तर ते भांडे काढलेले होते. तर त्याला नंतर फक्त एक जे आहे तर घासणी फिरवून घेतली मी साध्या लिक्विडने. तर त्यानंतर घासणी फिरवून घेतली की लगेच ते भांड्यांचा जो तेलकटपणा असतो आणि जो काळपटपणा असतो तर तो पूर्णपणे जो आहे तर तो निघून जातो. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करत जर नसाल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. मी अगोदर जे आहे तर डायरेक्टली जे आहे तर भैय्या पावडरचा वापर करत होती. पण अशा पद्धतीने मी करून बघितलं. तेव्हापासून जे आहे तर भांडे एकदम स्वच्छ निघतात आणि त्यानंतर जे आहे तर त्याला आपल्याला तसंच नाही ठेवायचं आहे. त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. कारण त्यावर जे ओले डाग असतात तर ते तसेच राहतात. तर त्यामुळे जे आहे तर आपल्याला कपड्याने अगोदर जे आहे तर ते पूर्णपणे पुसून घ्यायचं असतं.
त्यानंतर घरचे सगळं काही आवरल्यानंतर मी केंद्रामध्ये गेली होती. तर केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता आज दत्त जयंतीनिमित्त किती सुंदर अशी रांगोळी जी आहे तर ती काढलेली होती. आणि केंद्रामध्ये आज आहे ना म्हणजे एकदम इतकी गर्दी झालेली होती ना, गुरुचरित्र पारायणाला पण नेहमीपेक्षा जे आहे तर ह्यावर्षी जास्त लोकं बसलेली होती. पण मी बसले नाही याची पण एक मला खंत वाटतच होती. आणि तुम्ही बघू शकता स्वामींची देखील जी याच्यामध्ये रांगोळी आहे तर ती पण किती सुंदर वाटत आहे. तर हे सगळं बघून आहे ना तर खूप छान वाटत होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. तर आता जे आहे तर दुपारचे 2:15 झालेत आणि आत्ताच जे आहे तर मी केंद्रातून जाऊन आली आहे. कारण की आज 10:30ची आरती नव्हती, तर आज जे आहे तर 12:30ला होती आरती. दत्त महाराजांचा जन्मदिवस असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसाच्या वेळेस जे आहे तर आरती झालेली होती आज. तर बराच वेळ लागला. आता मला मी 12 वाजेची गेली होती, तर आत्ताशी 2:15 झाले, तर आत्ताच घरी आले. आणि जेवण वगैरे जे आहे तर ती करून गेलेली होती मी. मला काही उपवास नाही आज. आणि मी मस्तपैकी जे आहे तर आज जेवणामध्ये इडली बनवलेली होती. आणि अजून एक काय झालं माहिती का, म्हणजे सकाळी ना तर आज पौर्णिमा असल्यामुळं मस्तपैकी जे आहे तर मी देवांना अंघोळ वगैरे घातली. म्हणजे अगोदर जे आहे तर दह्या दुधाने त्यांचा अभिषेक केलेला होता. त्यानंतर मग साध्या पाण्याने जे आहे तर अभिषेक करून घेतला आणि अंघोळ वगैरे घालून देवांना म्हणजे पूजा वगैरे झाली माझी. तर त्यानंतर काय झालं माहिती का, की दिव्यामध्ये म्हणजे मी जसा दिवा लावला, तसं लावल्या-लावल्या जे आहे तर त्याच्यामध्ये ना एक मस्तपैकी फूल तयार झालं. तर आता ते फूल तयार होण्याला जे शुभ संकेत असतं, असं देखील म्हणतात. तर मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे. तर आज जे आहे तर लगेच म्हणजे मी काय झालं ना, अचानक दिवा लावला आणि लावल्या-लावल्या जे आहे, तर त्यावर फूल तयार झालं. तसं तसं तर कसं असतं ना, की आपण म्हणू शकतो, की त्याला काजळी वगैरे आली, तर काजळी आल्यानंतर जे आहे तर फूल तयार झालं. तर ती नॉर्मल गोष्ट असते. पण तुम्ही लगेच दिवा लावल्या-लावल्या जर का त्यावर फूल तयार झालं, तर नक्कीच हे शुभ संकेत असतात, असं मला तरी वाटतं. तर त्याच्यामुळे जे आहे तर सकाळी मला खूप आनंद झाला होता, की चला आपली जी सेवा आहे ती महाराजांच्या चरणी रुजू झाली. तर अशाच पद्धतीने स्वामीचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर असावा, असंच मला देखील वाटतं. पण काय झालं ना, ह्यावर्षी पण मला आहे ना केंद्रामध्ये सप्ताह आता चालू होता. तर पारायणाला गुरुचरित्राच्या बसायचं होतं. पण मग विधीची ॲडजस्टमेंट करणं होत नाही माझ्याकडनं. कारण की सकाळी ते ऑफिसला असतात आणि सकाळी 8 ते 10:30 पर्यंत आहे. तर ते केंद्रात जायचं असतं. तर तेवढा वेळ मग त्याला सांभाळायला कोणी नसतं आणि इथून आईचं घर पण लांब आहे आणि तिलाही येणं इकडे शक्य नाही. तर त्याच्यामुळे जे आहे तर मला काही बसता नाही आलं. पण आता बघू, आता उन्हाळ्यामध्ये जर जमलं तर त्याला मी आईकडेच सोडून देईल तिकडे. तो जर राहिला तर. कारण की आता बऱ्याच वेळेस जो आहे तर तो राहायला लागलेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं की त्याला वाटलं तर तिकडे नेऊन सोडेल आणि नंतर परत घेऊन येत जाईल, सकाळी माझं सगळं काही झालं की. आणि नक्कीच मी आता प्रयत्न करेल. आणि तसं देखील मी जे आहे तर घरामध्ये देखील स्वामी चरित्राचं पारायण दरवर्षी करत असते. पण यावर्षी माझ्याकडनं खूप कमी सेवा झालेली आहे. जास्त सेवा काही झाली नाही, कारण की आता माझ्याकडे अडचण तीच आहे, विधीमुळेच फक्त. बाकी दुसरी कुठलीही गोष्ट नाही. पण चला, मला अशी अपेक्षा करते, की स्वामी नेहमीच माझ्याकडनं जे आहे तर जास्तीत जास्त सेवा इथून पुढे करून घेतील. तर आता जे आहे तर मी आता विराज स्कूलवरून आलेला आहे आणि विराजला देखील नंतर मस्तपैकी इडली केलेली आहे मी. तर इडली आणि सांबार मस्तपैकी जेवायला देते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग. तर आता जे आहे तर बघू शकता तुम्ही 8:30 वाजलेत आणि माझा घसा जो आहे तो पूर्ण पॅक झालेला आहे. बोलता पण येत नाही. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथे संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.